माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. आपला चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, ज्याचे एमएसटी सीईटी जेई नीट लेवलचे सम्स आपण आज करू. फर्स्ट न्यूमेरिकल इयर एमसीक्यू नीट 2019 चा क्वेश्चन इज when a block of the mass capital M is suspended by a long wire of the length capital L. L लेंथची वायर आहे, यम मास त्याला लटकवलंय, ठीक आहे ना वायरला. लेंथ ऑफ द वायर बिकम्स एल प्लस एल, म्हणजे छोटा एल इलॉंगेशन आहे. ती किती खेचली गेली बेटा? छोटा एल. इलेस्टिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द एक्सटेंडेड वायर इज, बेटा ही जी इलेस्टिक पोटेन्शियल एनर्जी आहे हीच स्ट्रेन एनर्जी किंवा एनर्जी स्टोर्ड इन द वायर बिकॉज ऑफ वर्क डन इन स्ट्रेचिंग, जे डेरिवेशन आपण केलं होतं. येस ऑर नो? ज्याला आपण यू लिहिलं होतं, आहे की नाही, एनर्जी विच वॉज 1/2 इंटू लोड इंटू एक्सटेन्शन. क्लिअर आहे बेटा? एक्सटेन्शन इथं मी काय लिहितो यल, कारण की त्यांनी तिला यल दिला, आपण डेल्टा एल लिहायचो. अच्छा बेटा, फोर्स काय रे? एम जी, कारण फोर्स वेट आहे ना बेटा, फोर्स वेट आहे ना. सो 1/2 mgl, दिस इज द आन्सर. इतका सोपा क्वेश्चन होता हा. सो बच्चा, वी हैव सेकंड क्वेश्चन फ्रॉम जेईई मेंस 2019. अ स्टील वायर हॅव्हिंग रेडियस ऑफ 2 mm. एक स्टीलची वायर आहे जिची रेडियस 2 mm आहे, ठीक आहे ना, जिची रेडियस 2 mm, कॅरिंग द लोड ऑफ 4 kg, म्हणजे 4 किलो ती मास आहे. इज हँगिंग फ्रॉम द सिलिंग, ठीक आहे, एक वायर लटकती आहे, छोटा जी दिलाय आपल्याला. व्हॉट विल बी द टेन्साइल स्ट्रेस? व्हेरी इझी क्वेश्चन बेटा, वन्स अगेन जेईला आलेला. टेन्साइल स्ट्रेस, ओके, टेन्साइल स्ट्रेस काय फॉर्म्युला आहे रे बेटा? इट इज फोर्स अपॉन एरिया, आहे की नाही. सर व्हॉट इज फोर्स? एम जी. व्हॉट इज एरिया? पाय आर स्क्वेअर. बस सगळ्या व्हॅल्यू टाका, सिम्प्लिफाय करा, वी आर डन. यम किती आहे बच्चा? 4. जी हे बघ 3.1 पाय अपॉन पाय आर चा स्क्वेअर. आर किती? 2 mm. बेटा 2 mm चे मला काय करावं लागतील? 10⁻³ स्क्वेअर आहे. मी पुन्हा, कळतंय ना बेटा? स्क्वेअर बेटा, ह्या पायला हा पाय गेला, बे दुने 4, वरच्या 4 सोबत कट. उरलं काय बेटा आन्सर? 3.1 इंटू 10⁻³ 10⁻³ खाली होईल 10⁻6, वरती आल्यावर 10⁻+6, आणि युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. रिटर्न इन दिस वे. बेटा सी इज दी करेक्ट ऑप्शन. बेटा वी हॅव थर्ड क्वेश्चन फ्रॉम जेईई मेन्स 2019. इतकं मोठं सम बघून घाबरण्याची गरज नाही. अंडरस्टँड द क्वेश्चन. ए बॉईज कॅटपल्ट. बेटा कॅटपल्ट म्हणजे गलोल, कॅटपल्ट म्हणजे गलोल, ओके. ज्याला असा दगड बांधून ताणून सोडला की उडतो, गलोल. इज मेड ऑफ रबर कॉर्ड विच इज 42 सेंटीमीटर लॉंग. कॅपिटल एल आहे बेटा, 42 सेंटीमीटर, विथ 6 mm डायमीटर, म्हणजे रेडियस इज 3 mm. सो पटापट एकदा व्हॅल्यूज लिहू का बेटा मी? थोडीशी जागा कमी आपल्याला सोडवायला. चला, लेंथ 42 सेंटीमीटर आहे बच्चा. मी 42, अच्छा डोंट, आय एम नॉट, चलो लिहू काय अर्थ नाही. 42 सेंटीमीटर आहे, 10⁻² मीटर. 6 mm तिचा डायमीटर आहे बेटा, म्हणजे रेडियस विल बी 3 mm. 3 इंटू 10⁻³ मीटर. क्रॉस सेक्शन and negligible mass. Boy keeps a stone of the like weighing 0.02 kg on it. Mass of the stone is 0.02 kg. जसं एखादी दोरी असायची, तिला आपण मास लटकवायचो टिंग, आणि ती ताणली जायची. तसं इथं काय केलंय, ती जी रबर कॉर्ड आहे तिला दगड लावून खेचली गेली आहे ती, ठीक आहे ना. सो द मास इज 0.02 kg. सो बेटा यम इज 0.02 kg दगड, and stretches the cord by 20 सेंटीमीटर by applying constant force. ती जी कॉर्ड आहे ती 20 सेंटीमीटर खेचली गेली. किती सेंटीमीटर बेटा? 20 सेंटीमीटर खेचली गेली. सो 20 सेंटीमीटर इलॉंगेशन आहे. सो आय वुड लाईक टू राईट दॅट डेल्टा एल इज 20 इंटू 10⁻² मीटर. When released, सोडल्यावर, स्टोन फ्लाइज विथ व्हेलॉसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंड. बेटा सोडल्याच्या नंतर तो जो दगड आहे तो किती गेला? त्याची व्हेलॉसिटी 20 मीटर पर
सेकंड. निग्लेक्ट चेंज इन द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया काही बदलत नाहीये. यंग्स मॉड्युलस इज क्लोज टू, यंग्स मॉड्युलस कोणाच्या क्लोज असेल. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन बेटा. देर इज नथिंग डिफिकल्ट. फक्त लॉजिक काय, ताणल्याच्या नंतर जी वायर मध्ये स्टोर होईल, दगड सोडल्याच्या नंतर ती पोटेन्शियल एनर्जी काय, डेल्टा पी इज डेल्टा के. दिस डेल्टा पी इज नथिंग बट अवर यू. कोण आहे बेटा, दिस इज अवर potential energy u. And kinetic energy is beta 1/2 mv square. Getting? Acha. Sir, what is our value of capital U? Okay, this was the energy which has been stored in that wire. Getting? आता मला सांग, आपल्याकडे we were having formula for energy stored per unit volume छोटा u, 1/2 into stress into strain. मी काय करतो बेटा, u ला लिहितो, असं लिहू आपल्या भाषेत, छोटा यू इंटू वॉल्यूम. क्लियर आहे बेटा, इज 1/2 mv स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? छोटा यू इंटू वॉल्यूम. आपण एनर्जी स्टोर पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे बेटा छोटा यू इज हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन. ओके, गुणिले व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असतो बेटा, एरिया इंटू लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ ऑफ द वायर. सो बच्चा ए इंटू लेंथ ऑफ द वायर इज L, which is 1/2 mv square. बर, स्ट्रेस आणि स्ट्रेन पैकी कोणाला ठेवू कोणाला उडवू? बाळा माझ्याकडे लेंथ आहे, आर आहे, डेल्टा एल दिसतोय मला, डेल्टा एल आणि अपॉन कॅपिटल एल म्हणजे मला स्ट्रेन भेटल. स्ट्रेस नकोय मला, आय विल रिप्लेस स्ट्रेस बाय वाय. मला माहिती आहे स्ट्रेस भागिले स्ट्रेन, राईट. सो स्ट्रेसला काय लिहू शकतो मी, वाय इंटू स्ट्रेन. सो बच्चा 1/2 इंटू वाय इंटू स्ट्रेन. स्ट्रेन काय होईल बेटा, स्ट्रेनचा स्क्वेअर. काय अडचण, मी सेपरेट लिहितो. स्ट्रेसला काय लिहिलं बच्चा मी, वाय इंटू स्ट्रेन गुणिले स्ट्रेन, स्टेप बाय स्टेप जाऊ आपण, काय अडचण नाही, गुणिले एरिया इंटू लेंथ इज 1/2 mv स्क्वेअर. आता झेपलं बेटा. मला काढायचं आहे वाय, स्ट्रेन डेल्टा एल अपॉन एल टाकू शकतो मी. सो टाका दनादन, इकडे बघ, हा 1/2 आणि हा 1/2 गॉट कॅन्सल्ड आउट. मग बेटा वाय इंटू स्ट्रेन काय बेटा, डेल्टा एल अपॉन एल. पुन्हा एकदा स्ट्रेन डेल्टा एल अपॉन एल इंटू एरिया इंटू लेंथ विच इज 1/2 तर गेला mv स्क्वेअर. एका लेंथला ही लेंथ झाली कॅन्सल्ड आउट. जो एरिया आहे बेटा याला पाय आर स्क्वेअर लिहितो मी. इथं थोडी जागा वाचवतो ना, एरियाला काय लिहितो बाळा मी, पाय आर स्क्वेअर एल. ह्या एल ला हा एल कॅन्सल झाला. एकदा स्क्रीनशॉट घे, मी हा इकडचा सगळा पार्ट आता पुसतो, ठीक आहे. आता काय करायचं बाळा, आपल्याला वाय काढायचा आहे, बरोबर का नाही. तर सगळ्या व्हॅल्यूज एकदा फटाफट टाकून देऊ बेटा आपण. वाय इंटू डेल्टा एल, इलॉंगेशन होतं 20 सेंटीमीटर की बेटा 20 × 10⁻² लिहिला होता आपण, येस ऑर नो. चला लिहितो, काय अडचण नाही बघ, 20 × 10⁻² अपॉन लेंथ 42 सेंटीमीटर होती ना. सो 42 गुणिले 10⁻², झालं इंटू पुन्हा एकदा डेल्टा एल आहे बेटा, डेल्टा एल 20 × 10⁻² इंटू पाय ची व्हॅल्यू 3.14 इंटू आर चा स्क्वेअर. डायमीटर आहे, रेडियस वॉज 3, येस ऑर नो बेटा. सो 3 इंटू 10⁻³ स्क्वेअर आहे. सो मी पुन्हा लिहितो 3 × 10⁻³ होता ना, दिस मच इंटू वेलॉसिटीचा स्क्वेअर. वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड, राईट. सो म्हणजेच बच्चा 20 × 20. आर यू एग्री? ठीक आहे. आता स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेला आहे. सो दिस यू पीपल वर हॅव्हिंग
आता दनादन सिम्प्लिफाय करायचं आणि क्लोज टू पटकन आपल्याला जवळ जायचंय उत्तराच्या. ओके बेटा, वे टू गो क्लोज टू द आन्सर. मला सांग लेफ्ट हँड साइडला हा 20 सोबत जाईल, 20 सोबत जाईल. बरंचसं सिम्प्लिफाय झालं. बर, आता वरती न्यूमरेटरला 3.14 ला 3 कन्सिडर करू आपण. कळतंय ना? y इंटू हे 3 वरचे हे 3 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. ओके, गुणिले 10 ची पॉवर -2 झाले -4. अच्छा, याला हा कॅन्सल झाला. 10 ची पॉवर -2 -3 आणि -3 म्हणजे -6 -8 किती झाली बेटा? -8. ठीक आहे, दिस इज इक्वल टू 0.02 उजवीकडं त्याला मी 2 इंटू असं लिहू का? 10 ची पॉवर -2. ऍग्री? ठीक आहे. मग बेटा मला सांग, आता 2 ने भाग दे. सो बच्चा 2 याला भाग दिला तर काय होईल बेटा? 13.5. ठीक आहे. सो व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ वाय बेटा? व्हॅल्यू ऑफ वाय विल बी, हा 13.5 भागिलेला जाईल 1/13.5 गुणिले 10 ची पॉवर हा -2 इथं, इकडचे -8 पलीकडे जाऊन होतील +8 विच विल बी क्लोज टू. बघ ना ही व्हॅल्यू काय होईल बेटा? इतकी छोटी येईल का तिला घेण्यात मजा नाही. 10 ची पॉवर 8 मधून 2 गेले 6. आर यू अंडरस्टँडिंग? यंगचा मॉड्युलस आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 10 ची पॉवर 6 म्हणजे ए ऑप्शन इज करेक्ट. बेटा MST CET 2019 चा क्वेश्चन आहे, कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ द वॉटर इज सिग्मा. व्हॉट इज कॉम्प्रेसिबिलिटी बेटा? के इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. बरोबर का नाही? कॉम्प्रेसिबिलिटी के इज बल्क मॉड्युलस बीटा. बर, कॉम्प्रेसिबिलिटी ठीक आहे, पर युनिट एटमॉस्फेरिक प्रेशर. द डिक्रीज इन इट्स व्हॉल्यूम V ड्यू टू एटमॉस्फेरिक प्रेशर P विल बी. काय म्हणतो आपल्याला? डिक्रीज इन इट्स व्हॉल्यूम ड्यू टू द एटमॉस्फेरिक प्रेशर P. ठीक आहे ना? व्हॉट विल बी डिक्रीज इन द व्हॉल्यूम म्हणजे काय करायचं बेटा? डीव्ही काढायचं आपल्याला. आता आपल्याला बीटाचा फॉर्म्युला माहिती आहे, V इंटू डीपी बाय डीव्ही. V इंटू डीपी बाय डीव्ही. खालचा डीव्ही गेला वर, सो डीव्ही अपॉन व्ही डीपी. मग बेटा इथून डीव्ही ला काय लिहू? डीव्ही काय होईल? मल्टिप्लाय होईल ना सिग्माला. सिग्मा व्ही डीपी, सिग्मा व्ही डीपी म्हणजेच बेटा सिग्मा व्हीपी, सिग्मा व्हीपी किंवा सिग्मा पीव्ही. दिस ऑप्शन इज करेक्ट. आर यू गेटिंग? टेक द स्क्रीनशॉट. Beta, look at the fifth question from NEET 2018. Two wires are made of same material. एकच मटेरियलचे आहेत म्हणजे त्यांचा यंगचा मॉड्युलस सेम अँड हॅव सेम व्हॉल्यूम. बच्चा त्यांचा व्हॉल्यूम सुद्धा सेम आहे. ठीक आहे ना? फर्स्ट अच्छा व्हॉल्यूम सेम. थोडा फील घे. एक वायर सिलेंड्रिकल झूम केल्यावर दिसते. व्हॉल्यूम सेम म्हणजे काय बेटा? 2 सिलेंडर कन्सिडर कर. एक छोटूसा सिलेंडर बर का, आणि एक मोठा परंतु पतला सिलेंडर. याच्यात जर का 100 ml पाणी बसत असेल तर याच्यात पण 100 ml बसलं पाहिजे. थोडा फील घे. व्हॉल्यूम इज सेम. फर्स्ट वायर हॅज क्रॉस सेक्शनल एरिया ए अँड सेकंड वायर हॅज 3A. पहिलीचा A, दुसरीचा 3A. इफ द लेंथ ऑफ द फर्स्ट वायर इज इंक्रीज बाय डेल्टा एल ऑन अप्लाइंग फोर्स F. पहिल्या वायरला लोड लावला आणि ती किती स्ट्रेच झाली बेटा? डेल्टा एल. ठीक आहे ना? डेल्टा एल. हाऊ मच फोर्स इज निडेड टू स्ट्रेच सेकंड वायर बाय सेम अमाऊंट. दुसऱ्या वायरला तेवढंच. पहिली वायर समजा 1 सेंटीमीटर ताणली गेली तर दुसरीला पण 1 सेंटीमीटर. त्यासाठी लागणारा फोर्स काढा. व्हेरी इझी क्वेश्चन. बेटा मला सांग, एकदा सेम व्हॉल्यूम आहे म्हणजे मी लिहितो V1 इज V2. व्हॉल्यूम असतो बच्चा एरिया इंटू लेन्थ. बच्चा A1 इंटू L1 इज A2 इंटू L2. पहिलीचा एरिया A बेटा त्याने दिला आपल्याला, लेंथ L आहे की नाही? हॅव दे प्रोव्हाइडेड लेंथ ॲज L? अच्छा, दे हॅव नॉट प्रोव्हाइडेड. मी L1च बोलतो. सेकंडचा एरिया बच्चा 3A आहे इंटू L2. ए ला ए कॅन्सल होईल. मी लिहू का बाळा?
L2 ॲज 3 भागिले होईल ना L1/3. ऍग्री बेटा? पुढे आता एक काम करू आपण, वायर आहे याचा अर्थ यंगचा मॉड्युलस y इज F इंटू L अपॉन A इंटू डेल्टा L. सेम मटेरियल आहे म्हणजे y विल बी सेम. इलॉंगेशन इज ऑल्सो सेम, कारण दोन्ही दुसऱ्या वायर सुद्धा तेवढंच खेचायचंय. सो y अँड डेल्टा L आर सेम. आर यू गेटिंग ना बच्चा? दे आर कॉन्स्टंट. उरलं FL अपॉन A, म्हणजेच आय कॅन राईट F1 L1 अपॉन A1 इज F2 L2 अपॉन A2. बाळा F1 F आहे ना, है की नाही, बाय अप्लाइंग फोर्स ऑफ F पहिल्या वायरला. F1 इज F. L1 ला L1च ठेवतो. A1 इज A आपल्याला माहिती आहे, इज इक्वल टू F2 काढायचं आहे ना बेटा आपल्याला. L2 हे काय, L2 इज L1/3. येस और नो बेटा? भागिले A2 इज 3A. ऍग्री? मला सांग, ह्या येला हा ए कॅन्सल, L1 ला L1 कॅन्सल. आता बघ उरलं काय रे बेटा, F इक्वल टू F2 अपॉन 3 या 3 सोबत मल्टिप्लाय होईल 9, म्हणजेच F2 इज 9F. आर यू गेटिंग? A इज दी करेक्ट ऑप्शन. So बच्चा, 6th question is from JEE Mains 2018. A solid sphere of radius r made of soft material. एका सॉफ्ट मटेरियलचा एक सॉलिड स्पियर आहे की ज्याची रेडियस r आहे, ऑफ द बल्क मॉड्युलस k. बेटा कॉम्प्रेसिबिलिटीला आपण k बोलायचो, यांनी बल्क मॉड्युलसला k बोललंय, नीट लक्ष दे. इज सराउंडेड बाय लिक्विड इन द सिलेंड्रिकल कंटेनर. त्या स्पियरला काय केलं बेटा, सराउंड केलं. कशाने? बाय लिक्विड इन द सिलेंड्रिकल कंटेनर. चलो थोडा फील घेऊ आपण. बच्चा एक सिलेंड्रिकल कंटेनर आहे हे असं, याच्यामध्ये एक स्पियर आहे की ज्याची रेडियस r आहे. क्लिअर आहे? हे सगळं लिक्विड आहे बेटा. तो स्पियर त्यात बुडवला. हे मासलेस पिस्टन ऑफ एरिया छोटा आहे. एक पिस्टन आहे बच्चा की ज्याचा एरिया छोटा आहे, मी त्याला डार्कन करतो. त्याचा एरिया काय दिला त्यांनी, स्मॉल a. फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. ह्या लिक्विडच्या सरफेस वरती एक पिस्टन आहे, एक पिस्टन आहे. आता थोडा फील आला बेटा? मासलेस हे असं लटकतंय, तरंगतंय त्याच्यावरती. कव्हरिंग एंटायर क्रॉस सेक्शन ऑफ द लिक्विड कंटेनर. हा अख्खाच्या अख्खा क्रॉस सेक्शन याने कव्हर केला, असा विषय आहे. ठीक आहे ना? या पिस्टनने काय केलं बेटा, अख्खाच्या अख्खा क्रॉस सेक्शन कव्हर केला. हा ठीक आहे, कव्हर केला त्याने. वेन मास छोटा m इज प्लेस्ड ऑन द सरफेस ऑफ द पिस्टन टू कॉम्प्रेस. याच्यावरती काय केलं बेटा, एक मास ठेवलं. काय ठेवलं? याच्यावरती काय ठेवलं, एक मास m ठेवलं. ओके. इज प्लेस्ड ऑन द सरफेस ऑफ द पिस्टन टू कॉम्प्रेस द लिक्विड. लिक्विडला कॉम्प्रेस करण्यासाठी. फ्रॅक्शनल डिक्रीमेंट इन द रेडियस ऑफ द स्पियर. बेटा फ्रॅक्शनल डिक्रीमेंट इन द रेडियस dr/r पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. इथपर्यंत फील आला? फ्रॅक्शनल हे बघ ना, दाबला गेल्याच्या नंतर ही जी हा जो आपला स्पियर आहे, हा स्पियर काय होईल, लाईक फील इज लाईक बलून. बलून जसं दाबला तर काय होईल बेटा, हा जो स्पियर आहे हा दाबला जाईल आणि रेडियस मध्ये डिक्रीमेंट होईल. आर यू ऍग्री? तर बेटा बल्क मॉड्युलस ते आपल्याला बोललेत के. मग आपल्याला लिहावं लागेल के इज इक्वल टू व्ही इंटू डीपी बाय डीव्ही. आपण बीटा लिहायचो, आता फक्त मला व्ही लिहावं लागेल. ऍग्री? बेटा मी इथून डीव्ही अपॉन व्ही काढून घेतो, कारण की मला याची गरज पडू शकते. डीव्ही अपॉन व्ही विल बी डीपी अपॉन के. ऍग्री? बेटा प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. येस और नो? डीव्ही अपॉन व्ही इज फोर्स अपॉन एरिया के. प्लीज लक्ष दे, डीपी प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. सो डीपी ला काय लिहिलं बेटा मी, एफ अपॉन ए. फोर्स इज mg ना बेटा, m इंटू जी, ज्याने ढकललं गेलं पिस्टन, राईट? सो mg. सो बच्चा mg अपॉन के. परंतु हा कोण आहे बाळा, डीव्ही अपॉन व्ही. मला काय पाहिजे, dr अपॉन आर. एक काम करू ना बेटा आपण, व्हॉल्यूम ऑफ द स्पियर इज 4/3 πr³. मग आता मला सांग बेटा, फ्रॅक्शनल चेंज इन द व्हॉल्यूम माझ्याकडे आहे, फ्रॅक्शनल चेंज इन द रेडियस काढायचा आहे. तर 4/3 पाय तर कॉन्स्टंट आहे ना बेटा. कन्सेप्ट ऑफ चॅप्टर नंबर 1 रिलेटिव्ह एरर काढायचो आपण. येस और नो?
So fractional change in the volume will be dv upon v equal to, हे तर कॉन्स्टंट आहे, फ्रॅक्शनल चेंज इन द रेडियस पॉवर 3 आहे, सो 3 मल्टिप्लाय होईल बाळा 3 टाइम्स dr अपॉन r. ऍग्री? चला dv अपॉन v ची व्हॅल्यू उचला आणि इथं टाकून द्या. सो dv अपॉन v इज mg अपॉन ka इक्वल टू 3 टाइम्स dr अपॉन r. मग बाळा हा dr अपॉन r काय होईल रे? गुणिलेचं 3 भागिले कर ना, mg अपॉन 3ka. बच्चा आर यू क्लियर विथ दिस? A option is correct. Bada, we have a next question on MHT CET 2018. Two metal wires P and Q of the same length and material. बडा दोन वायरची लांबी सारखी आहे, मटेरियल सुद्धा सेम आहे, म्हणजे दोघांचा यंग्स मॉड्युलस सेम, स्ट्रेच्ड बाय सेम लोड. अच्छा, लोडही सेम आहे म्हणजे F सुद्धा सेम आहे. क्या बात. देअर masses are in the ratio m1:m2. अच्छा, रेशो ऑफ द इलॉंगेशन्स ऑफ द वायर P and Q इज. बेटा व्हेरी इझी क्वेश्चन, बघ लक्ष दे. ह्या ज्या दोन वायर आहेत त्यांचं लांबी सेम, मटेरियल सेम, सेम लोड. बेटा बेसिकली y इज एफ एल अपॉन ए डेल्टा एल. आपला बेसिक फॉर्म्युला आहे का नाही? येस सर. y विल बी सेम, कारण की सेम वायर्स आहेत मटेरियलच्या, सेम लोड आहे, y सेम, एफ सेम. सर लेंथ इज ऑल्सो सेम. खाली फक्त काय उरलं? ए इंटू डेल्टा एल. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? खाली फक्त काय उरलं? ए इंटू डेल्टा एल. गेटिंग? सो ए इंटू डेल्टा एल इज कॉन्स्टंट. म्हणजेच काय रे बेटा? ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेल्टा एल. अरे सो नो. अच्छा, बट हिअर वी नो जे मास आहे बेटा त्याला आपण लिहू शकतो 0. नाही का आलं? आपला बेसिक फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी आहे ना बाळा, whenever wire is there. आणि जेव्हा जेव्हा मासचा संबंध येईल बेटा व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आय एम टेलिंग यू, जेव्हा जेव्हा वायरच्या बाबतीत मासचा संबंध येईल, रेशो बिशो काढण्याच्या बाबतीत, ऑलवेज राईट डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मासला लिहा व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम ऑफ द वायर इज एरिया इंटू लेंथ इंटू रो. म्हणजे फ्रॉम हिअर मास इज प्रोपोर्शनल टू एरिया. इफ यू लुक क्लिअरली फ्रॉम दिस टू रेशोज, मास एरियाला प्रोपोर्शनल आहे, एरिया इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेल्टा एल आहे. फ्रॉम हिअर मी असलो का दॅट इज एरिया इज प्रोपोर्शनल टू मास. बरोबर? एरिया इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेल्टा, एरिया प्रोपोर्शनल टू यम. दोघांना कंबाईन केलं तर कॅन आय राईट यम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेल्टा एल. बघ ना, ए ए सेम सेम आहे ना, एची जागी यम टाक. यम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेल्टा एल. म्हणजेच बेटा m1 भागिले m2 इज इनव्हर्स म्हणजे डेल्टा L2 भागिले डेल्टा L1. 1 च्या समोर 2, 2 च्या समोर 1, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी. आता ते बोलले ते इलॉंगेशन्स आहे की नाही, रेशो कोणाचा बेटा? ऑफ इलॉंगेशन. बर का, P2Q म्हणजे 1 to 2 म्हणजेच डेल्टा L1 भागिले डेल्टा L2 विल बी रेसिप्रोकल कर ना, m2 अपॉन m1 म्हणजे m2 इज टू m1. सी ऑप्शन इज करेक्ट. 8th and last question from MST CET 2018. बेटा increase in the energy of the metal bar की ज्याची लेंथ कॅपिटल L आहे, क्रॉस सेक्शनल एरिया A when compressed with the load M along its length. हे बघ, कॉम्प्रेस केला किंवा खेचला, बोथ थिंग्स आर सेम. ठीक आहे, व्हेरी इझी, काहीच नवीन नाही याच्यात. एनर्जीचा फॉर्म्युला बेटा, एनर्जी इज हाफ इंटू लोड म्हणजे एफ इंटू एक्सटेन्शन विच इज काय लिहू? डेल्टा एल. ऍग्री? मग आता लुकिंग एट दी ऑप्शन्स, कॅन आय राईट आय हॅव व्हॅल्यू ऑफ द यंग्स मॉड्युलस ॲज एफ एल अपॉन ए डेल्टा एल. चला डेल्टा एल ला रिप्लेस करा, 1/2 इंटू एफ. डेल्टा एल ला काय टाकू? वरती येईल, वाय खाली जाईल, सो एफ एल अपॉन वाय ए. ऍग्री? म्हणजेच मी याला असलो बेटा एफ इंटू एफ एफ स्क्वेअर इंटू एल भागिले 2y a. F square L upon 2y a. F square L upon 2y a. Clear beta? Yes. Take the screenshot.